मित्रांनो, जेव्हा एखादा माणूस सिगारेट ओढत असतो, तेव्हा त्याच्या शरीरावर तर वाईट परिणाम होतोच आणि तो त्या माणसानी स्वीकारलेला असतो. म्हणजे त्या माणसाला माहिती आहे, की आपण सिगारेट ओढतोय, आपल्याला कॅन्सर होऊ शकतो, आपल्याला बाकीचे बरेच प्रॉब्लेम येऊ शकतात. ते आपण बाजूला ठेवू. माझा आजचा मुद्दा सांगायचा असा आहे, की सिगारेट ज्या घरात ओढली जाते, त्या घरातल्या सगळ्यांना इच्छा नसताना, त्यांनी ते स्वीकारलेलं नसताना त्यांना पॅसिव्ह स्मोक म्हणजे त्या माणसांनी सोडलेला धूर हा अंगात घ्यायला लागतो श्वासावाटे. म्हणजे उदाहरणार्थ बाबा सिगारेट ओढत असतील, तर मुलांना तो धूर मिळतो, जो मिळायला नाही पाहिजे. म्हणजे बाबा सिगारेट ओढत असल्यामुळे मुलांच्या प्रकृतीवरती परिणाम होतो. कशामुळे? तर त्या सिगारेटचा धूर त्यांच्या शरीरात गेल्यामुळे, ज्याला आपण पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतो. आणि ह्या पॅसिव्ह स्मोकिंगमुळे लहान मुलं अतिशय मोठ्या प्रमाणात आजारी पडत आहेत. त्यांना खोकला होतोय, त्यांना सर्दी होतोय, त्यांना दमा होतोय, त्यांना हार्टचे प्रॉब्लेम येत आहेत. आणि मुलांनाच नाही, तर जेव्हा त्या माणसाची पत्नी गरोदर असते आणि त्या पत्नीला जेव्हा तो स्मोक त्याच्या शरीरात जातो, तर त्या पोटातल्या गर्भावरती सुद्धा त्या स्मोकचा परिणाम होतो. मग त्याच्यामुळे बाळाचं वजन कमी असतं, बाळाला काही प्रकारचे आजार होऊ शकतात. म्हणजे गर्भात असल्यापासून ते लहान मुलांच्या पर्यंत सगळ्यांवरती हा परिणाम होत असतो. त्याच्यामुळे ज्या घरामध्ये सिगारेट ओढली जाते, जो सिगारेट ओढणाऱ्या माणसाची तब्येतीची ती वाट लागते, ते लागतेच. तो प्रश्न नाहीये. तो आपण बाजूला ठेवू. कारण त्यांनी तो स्वतःहून निर्णय घेतलेला आहे, की मी सिगारेट ओढतोय आणि माझी प्रकृती मी खराब करून घेतोय. त्याला बाजूला ठेवू. परंतु ज्या मुलांनी किंवा ज्या पोटामधल्या बाळांनी त्याचा काहीही संबंध नसताना सुद्धा त्याला जो त्रास सहन करायला लागतो आणि त्याला जे परिणाम भोगायला लागतात, म्हणजे समजा एखाद्या लहान मुलाला हार्टचा त्रास असेल, तर तो तर त्याने मागून घेतलेला नाहीये. तो त्याला फोर्सफुली मिळालाय, की घरात कुणीतरी सिगारेट ओढतंय त्याच्यामुळे. तर ह्याला तुम्ही जबाबदार आहात. त्याच्यामुळे पुन्हा विचार करा, की जर एखाद्या माणसाला सिगारेट ओढायची असेल, तर तो त्याचा निर्णय आहे. पण त्या निर्णयाचे परिणाम त्याच्या बायकोवरती, त्याच्या मुलांवरती, त्याच्या गर्भातल्या मुलावरती का व्हावेत? त्याच्यामुळे हे जर आपल्याला नको असेल, तर सिगारेट ओढणं बंद करणं हे फार आवश्यक आहे. त्याच्यामुळे स्वतःचा जीव वाचेल तर वाचेल, घरातल्यांचे सुद्धा त्रास कमी होतील आणि घरातल्यांचे सुद्धा जीव वाचतील.